नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहतात SG न्यूज 5.0. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, पण एक धोक्याची सूचनासुद्धा आहे. अनेक शेतकऱ्यांना वाटत आहे की हप्ता आपोआप येईल, पण सरकारने आता नियमात मोठे बदल केले आहेत. जर तुमचं नाव या नवीन लिस्टमध्ये नसेल तर तुमचे 2,000 रुपये कायमचे थांबू शकतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आजच्या या 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हप्ता नक्की कोणत्या तारखेला येणार, कोणाचे पैसे कापले जाणार आणि तुमचं नाव यादीत आहे का हे कसं तपासायचं. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ अजिबात सोडू नका, कारण अर्धी माहिती तुमचं नुकसानही करू शकते. शेतकरी बांधवांनो, आता मे महिना सुरू झालेला आहे. खरीप हंगाम तोंडावर आहे आणि अशा वेळी बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असते. मग आता 9वा हप्ता उशिरा का येतोय? शेतकरी मित्रांनो, याचं पाहायला गेलं मुख्य कारण म्हणजे डेटा व्हेरिफिकेशन. शेतकरी मित्रांनो, सरकारने यावेळी अशा खात्यांची तपासणी सुरू केली आहे जे शेतकरी आता पात्र नाहीत किंवा ज्या शेतकऱ्यांचे कागदपत्रे अपूर्ण आहेत. मागच्या हप्त्यात अनेक शेतकऱ्यांचे पैसे तांत्रिक कारणामुळे अडकले होते. त्यामुळे 9व्या हप्त्यापूर्वी सरकार सर्व सिस्टम अपडेट करत आहे, जेणेकरून एका क्लिकवर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळतील. शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहू ही 3 कामे जे तुम्हाला करायची आहेत, त्यामुळे तुमच्या खात्यावर पैसे येणार आहेत. शेतकरी मित्रांनो, पैसे खात्यात येण्यापूर्वी हे तुम्हाला 3 कामे तपासायची आहेत. 1 नंबरचे काम म्हणजे ई-KYC. जर तुमची ई-KYC अपूर्ण असेल तर हप्ता विसराच. तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन ही ई-KYC तपासून घ्या. शेतकरी मित्रांनो, आधार लिंक. तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे का, हे सर्वात महत्त्वाचं, म्हणजे जे की DBTच्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. DBT सुरू आहे का हे एकदा नक्की तपासा. हे एकदा बँकेत जाऊन खात्री करा. आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे लँड सीडिंग. तुमच्या सातबाऱ्याची नोंद पोर्टलवर आवश्यक असणे आहे. शेतकरी मित्रांनो, लँड सीडिंग आहे का ते एकदा तपासा. शेतकरी मित्रांनो, जर या 3 गोष्टींपैकी एकही गोष्ट राहिली तर सरकार पैसे तर पाठवेल, व तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाची माहिती पाहूया. आता सर्व शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की तारीख काय आहे नेमकी. शेतकरी मित्रांनो, राज्य स्तरावर निधी वाटपाची तयारी पूर्ण झालेली आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजेच की पेरणीच्या एकदम बरोबर आणि आधी हा 9वा हप्ता तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे या एका महिन्याच्या कालावधीमध्ये तुमच्या खात्यात 9वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. सरकारचा प्रयत्न आहे की 10 जूनच्या आत महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये पोहोचले पाहिजेत. शेतकरी मित्रांनो, तर शेवटचे आव्हान म्हणजे की शेतकरी मित्रांनो, ही होती 9व्या हप्त्याची मोठी माहिती आणि अपडेट. तुम्हाला गेल्या वेळेचा 8वा हप्ता मिळाला आहे का नाही, कमेंटमध्ये हो किंवा नाही नक्की सांगा. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुमचा जिल्हा आणि अडचण कमेंट करा, त्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल. शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर आपल्या SG न्यूज 5.0 या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. शेतकरी मित्रांना पाठवा, जेणेकरून कोणत्याही शेतकरी बांधवांचा हप्ता चुकणार नाही. भेटूया पुढच्या नवीन अपडेट्ससह. धन्यवाद. जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.